नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई आता नित्या आणि अधिराजला समोर बघते आणि तिचा घशातून मात्र आवाज निघत नसतो. ती माझे जयदीप गौरी असा बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला चक्कर येऊ लागते आणि तेवढ्यातच नित्या आणि अधिराज तिच्याकडे बघतात आणि त्याच वेळेला ते दोघेजणही तिच्याकडे धावत धावत जातात आणि ते दोघेही तिला थांबवतात आणि मग नंतर माई तिथेच कोसळते. नित्या म्हणते की माई प्लीज उठ ना. तेव्हा अधिराज पण म्हणतो की माई उठा ना लवकर. तेव्हा इथे माई काही उठायला तयार नसते आणि त्यानंतर मग आता नित्या तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र माईला काही जाग येत नसते. तिचे डोळे बंद झालेले असतात आणि त्याच वेळेला नित्या अधिराज खूप घाबरलेले असतात. नंतर डॉक्टर माईला चेक करते. चेक केल्यानंतर ती म्हणते की यांना खरंच बरं वाटत नाही आहे, यांना खूप त्रास झालेला दिसतोय, त्यांची खूप दगदग झालेली दिसते आणि हो त्यांना खूप थकवा आलाय आणि अतिताणामुळे त्यांना हा त्रास होतोय, खूप दमल्यात त्या. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की यांचं काय करायचं आहे, म्हणजे यांना बरं तर वाटेल ना, त्या ठीक तर आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणते की हो त्या ठीक होतील, मी काही औषधं लिहून देते, आता इंजेक्शन पण दिले आहे. हो जर त्यांना इंजेक्शनने किंवा या औषधांनी बरे वाटले नाही तर मात्र त्यांना ॲडमिट करावे लागेल. असं ऐकल्यानंतर लवलीच्या आणि नित्याच्या डोळ्यात पाणी येतं. माईच्या काळजीने राजलाही बरं वाटत नसतं. राज म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, माईचे माझं नेमकं काय नातं आहे जे तिला असं बरं नसेल तर माझ्या जीवाची घालमेल होते, मला इतका त्रास होतोय. त्याच वेळेला मग आता संत्या म्हणतो की चला मॅडम मी तुम्हाला सोडतो. आता अधिराज मॅडमचे आभार मानतो आणि त्यानंतर डॉक्टर निघून जातात. तेव्हा आता लवली म्हणतो की राजदा माईची खूप भीती वाटते, तिला काही होणार तर नाही ना. त्याच वेळेला तिथे आता नित्य असते. नित्यालाही टेन्शन येऊ लागलेलं असतं. नंतर आता अधिराज म्हणत असतो की काय करावं ना मलाही खरंच काही कळत नाही. त्यानंतर मग आता इथे अधिराज विचार करत असतो की नाही माईबद्दल मला काहीतरी नक्कीच वाटतंय, तिला असं बघून मला त्रास होतोय, नक्कीच तिच्याशी माझं काहीतरी गेल्या जन्माचं नातं असावं. तेवढ्यात अधिराजला फोन येतो आणि सावरी म्हणते की अरे दाद्या आहेस कुठं तू. तेव्हा तो म्हणतो की मी इथं लवलीच्या घरी, बोल ना काय झालं. तेव्हा ती म्हणते की अरे दाद्या तू दुपारपासून जो गायब झालाय, रात्र होत आली तरी अजून आला नाहीस, सगळ्या जणांना काळजी लागून राहिली. तेव्हा तू लवलीच्या घरी आहेस असं सांगायचं तरी, फोन करून कळवायचं तरी होतं असं ती सांगते आणि तू लवकर घरी ये असंही ती म्हणते. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हो ठेव फोन, येतो मी लवकर घरी. नंतर तो फोन ठेवतो आणि म्हणतो की नित्या मॅडम आपल्याला घरी जावं लागेल. बरं लवली आम्ही निघतो, काही हवं असलं तर बिनघोरपणे फोन कर, कसलाही चिंता करू नको. तेव्हा लवली म्हणतो की हो राजदा हे काय सांगणं झालं का, नक्कीच फोन करणार. नंतर मग आता इथे नित्याला टेन्शन आलेलं असतं, काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. अधिराज आणि नित्या आता तिथून निघतात. त्याच वेळेला आता लवली हा माईकडे डोक्यावरून हात फिरवून मायेने बघत असतो आणि माईच्या या चिंतेमुळे तिला खूपच वाईट वाटत असतं. तर इथे शालिनी ही पाणी पिते आणि तिचं डोकं जिथे दांडूक मारलेलं असतं तिथे खूप दुखत असतं. ती म्हणते की कोण होतं मला कळलं पाहिजे होतं, नेमकं त्या म्हातारीला मी उडवणार होते, ट्रिगर दाबणारच होते, तितक्यात कोणीतरी मागून आलं आणि माझ्या डोक्यावर वार केला. कोण होतं काय माहिती. मला जेव्हा ती व्यक्ती सापडली असते ना तिथेच माईनंतर तिला संपवली असते, पण कोण होतं काय माहिती. तेव्हा लगेच सोमनाथ म्हणतो की राजमाला मात्र धक्का बसतो. तो म्हणतो की अहो म्हणजे मॅडम साहेब, राजमा तिथं आली म्हणून बरं झालं, तिने बघितलं की तुम्ही चक्कर येऊन पडला, तिनेच तुम्हाला शुद्धीवर आणलं आणि इथे मग घरी आणलं आहे, खरं तर ती बघितलं म्हणून ठीक झालं. तेव्हा मग सोमनाथ म्हणतो की काय गं राजमा, पण तू तिथं कशी पोचलीस एवढ्या उशिरा. तेव्हा ती म्हणते की काय सांगणार, मला मॅडमने दुसऱ्या रस्त्याने यायला सांगितलं होतं ना म्हणून. तेव्हा आता शालिनी म्हणते की हे बघा राजमा, मला ना कळत नाही आहे, अचानक तुझं त्या गौरीशी किरकोळ भांडण झालं, मग तू माझ्या गटात आलीस, मला सामील झालीस आणि हे सगळं असं घडतंय आणि माईला शोधताना कोणी मला बेशुद्ध केलं हेही मला समजलं नाही. मला खरं खरं सांग हां हे काय, की तुमच्यातलं हे काही ठरलेलं आहे आणि तुम्ही मला मुद्दाम फसवताय असं तर काही नाही, आणि जर असं असेल ना तर माझं नाव लक्षात ठेव शालिनी. त्या म्हातारीला उडवल्यानंतर सगळ्यात पहिले आधी तुला उडवेन मी राजमा, लक्षात ठेव. तेव्हा राजमा म्हणते की मॅडम तुम्हाला काय वाटतं काय, बोलताना जरा तरी विचार करा. अहो ते किरकोळ वादावादी नव्हती, तिने माझ्यावर चोरीचा आळ घेतला, मी तिच्यावर एवढं चांगली वागले, मैत्रिणीसारखं ठेवलं तिला, पण तिने माझ्यावर चोरीचा आळ घेतला. त्या क्षणापासून ती माझ्या डोक्यात गेली आणि तुम्ही विसरलात का, तुमच्यामुळे मी तिला विष पाजायलाही मागे पुढे केलं नाही, मग तुम्ही माझ्यावर अविश्वास कसा दाखवताय. तुम्हाला माहीत आहे मी तुमच्या गटात आहे ते, मग तुम्ही त्याबद्दल आता काही बोलू नका, मला कळतंय तुम्हाला काय होतंय ते, पण मी तुमच्यापर्यंत पोचले आणि तुम्हीच मला सांगितलं होतं की मागून फिरून ये, म्हणूनच मी नंतर आले आणि समोर दिसलात तर तुम्ही तशा पडलेल्या होतात.
त्याच वेळेला आता सोमनाथ म्हणतो की मॅडम मी निघतो. आणि त्यानंतर मग राजमा म्हणते की ठीक आहे मी पण निघते. आणि इथे शालिनीच्या डोक्यात दुखत असतं. ती म्हणते की कोण होतं काय माहिती, खूप जास्त मोठ्याने डोक्यात मारलं, नक्की काय करावं ना मला काहीच कळत नाही. असं आता राजमा तिच्याकडे बघत असते आणि खूपच भीतीने बघत असते. तेव्हा आता लगेच ती म्हणते की आता मला त्या नित्या आणि अधिराजच्या घरात काहीतरी बॉम्ब फोडावा लागेल. राजमा तिला विचारते पण ती काहीच सांगत नाही. नंतर आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि तितक्यातच तिथे नित्या येते आणि ती सगळ्यांच्या बरोबरीने पंक्तीतच बसते. आणि तिला पाहिल्यावरती मात्र आता विमलचा चेहरा पडतो आणि विमल आता खाली वाकून जेवायला सुरुवात करणार असते. पाहुणे चिडते आणि पाहुणे जाऊन ताट घेऊन येते आणि ते परात असते आणि त्याच जर्मनच्या परातीमध्ये ती डाळ भात वाढते आणि लगेच माहीत त्यांना म्हणते की तुम्ही दिलेलं वचन तर मोडणार नाही ना, तिची जागा घरातली काय आहे ही तुम्हाला पण माहिती आहे ना. असं म्हणून ती त्याच ताटामध्ये डाळ भात देते आणि ते ताट आणून ती नित्याच्या पुढ्यात ठेवणार असते आणि नित्याला हाताला धरते आणि नित्याला अगदी दरवाजापाशी बसवते, जिथे भिकाऱ्यांनाही बसवणार नाही तिथे बसवते. आणि नंतर तिच्या हातात ते ताट देऊन म्हणते की हे घे, हीच तुझी जागा आहे, इथेच बस. त्याच वेळेला आता हे पाहुणीचं वागणं पाहून नित्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि नंतर पाहुणी म्हणत असते की घे, हीच तुझी जागा आहे, आता इथेच तुला जे काही करायचे ते करायचे. नंतर मग आता नित्याला या सगळ्याचं खूपच वाईट वाटतं. नित्या विचार करत असते की हे सगळं माझ्याबरोबर काय होत आहे आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. आणि त्याच वेळेला देवीचा आता चमत्कार होणार असतो. नित्याला मागच्या जन्मातला आठवतं. शालिनी अशाच प्रकारे तिचा छळ करायची आणि तिला अशाच प्रकारे जेवण वगैरे आणून द्यायची आणि ते आठवून तिच्या डोळ्यात मात्र आता पाणी येऊ लागतं. आणि पाहुणीचा असं वागणं पाहून तात्या आणि विमल तर सावरी यांनाही वाईट वाटत असतं. तेवढ्यात तिथे अधिराज येतो. अधिराज आल्यावर नित्याला दरवाजात पाहतो आणि म्हणतो की हे काय चाललंय समद, हे काय करताय काय तुम्ही, आणि दारात आलेल्या पाहुण्याला पण अशी वागणूक देत नाही. या तर घरातल्या लक्ष्मी आहेत, माझी बायको आहेत त्या, आणि तुम्ही त्यांच्याशी कसं असं वागू शकता, असं सरळच आता तो सगळ्यांना प्रश्न करतो. त्याच वेळेला मग आता इथे विमलला भीती वाटायला लागते की नेमकं ह्यांचं सगळं काय चालू आहे. नंतर नित्या ही टेन्शनमध्ये असते, अधिराज काय बोलणार. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हे असं सगळं वागणं शोभतंय का, ठीक आहे तुम्ही जर यांच्याशी असंच वागणार असाल ना तर मी या घरात अन्नाचा कण बी घेणार नाही. सावरी म्हणते की अगं पाहुणे किती ताणणार आहेस तू, दाद्याला तू उपाशी ठेवणार आहेस का. तेव्हा मग पाहुणे म्हणते की त्याची इच्छा, मी तर कोणाला उपाशी ठेवलेलं नाही आहे, ज्याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे आणि घरात जो तिचा मान आहे ना तोच मी तिला दिला आहे, तिचं ह्याच ताटात जेवण अपेक्षित आहे. तर मग आता तिचं ते ताट पाहून अधिराजला मात्र खूपच वाईट वाटतं. तो देवघरात जातो, देवीपुढे हात जोडतो आणि जो देवीला दाखवलेला नैवेद्य असतो तो ताट उचलतो आणि त्यानंतर देवीपुढे हात जोडतो आणि म्हणतो की देवी, मी जे काही करत असेल तर मला माफ कर, मला माहिती आहे मी घरच्या लक्ष्मीला मान देतो. असं म्हणून आता तो ते ताट उचलतो आणि जे ताटात तिला जेवण दिलेलं असतं पाहुणीने ते ताट बाजूला करून आता लक्ष्मीचं ताट तो तिला देतो. तेव्हा पाहुणीला ते पाहून मात्र खूपच राग येतो. ती म्हणते की हे काय आहे, हे कोणतं ताट दिलंस तू, बघितलंस का आई आणि तात्या काय करतोय ते, हिला देवघरातलं ताट देतो. तेव्हा आता ते सगळं करत असताना अधिराजलाही काहीतरी आठवतं. गौरीला त्याने कशाप्रकारे ते ताट दिलेलं असतं ते सगळं त्याला आठवतं आणि तो तिच्या हातातलं ताट बाजूला घेऊन चांगलं सगळ्यांसारखं जेवणाचं ताट देतो आणि तिला समान अधिकार देखील देतो. मग आता हे पाहून तात्यांना तर खूपच बरं वाटतं. अधिराजने नित्याला अशा प्रकारे केल्यामुळे त्यांनाही खूप भरून येतं, त्यांच्या डोळ्यातही पाणी येतं. अधिराज म्हणतो की हे घ्या, हे तुमचं ताट आहे. आणि मग आता लगेच पाहुणे म्हणते की हे काय करायला आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की काय करतोय मी, घरची जी लक्ष्मी आहे तिला लक्ष्मीचं नैवेद्याचं ताट देतोय, बाकी काही नाही. पाहुणी रागाने निघून जाते आणि त्यांच्या मागोमाग विमल आणि तात्या देखील ताटाला नमस्कार करून तिथूनच निघून जातात. सावली त्यांच्या मागोमाग जाते. सगळेजणही निघून गेलेले असतात. आता अधिराजला या सगळ्याचं खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर त्याला काहीतरी आठवल्यासारखं होतं. तेव्हा तो म्हणतो की मला असं का वाटत आहे की हे सगळं अगोदर घडून गेलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता असं कळल्यामुळे अधिराजला खूपच कसं तरी वाटू लागतं. तो म्हणतो की मला असं का जाणवते की हे सगळं अगोदर कधीतरी घडलेलं आहे, आपल्या आयुष्यात हे सगळं घडून गेलं असंच मला वाटतंय. तर त्यावेळेला आता अधिराज असं म्हटल्याबरोबर नित्या म्हणू लागते की अधिराज असं आपल्याला तेव्हाच वाटतं जेव्हा आपल्याबरोबर अगोदर हे सगळे कधीतरी घडून गेलेले असते आणि मग ते एक जेवणाचा घास अधिराजला भरवते. तो अगोदर नको म्हणत असतो कारण घरातले सगळे रागाने निघून गेलेले असतात. मग त्यानंतर नित्या म्हणते की प्लीज घे, तेव्हा तो घास खातो.
मग अधिराजचे कपडे दुसऱ्या दिवशी नित्या घडी करून ठेवत असते. तेव्हा तो म्हणतो की काय करताय ह्या तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अरे कपडे घडी करते. तो म्हणतो की तुमचे करा, मी माझे करतो की. तेव्हा ती म्हणते की मी तुझी बायको आहे, मग तुझे कपडे घडी करणारच ना मी. तेव्हा आता तो तिच्या हातातून कपडे घेता घेता आता दोघेही एकमेकांकडे जवळ येतात आणि ते दोघेही असे एकमेकांजवळ येताना समोरून पाहुणी येते आणि पाहुणी त्या दोघांना असं एकत्र एकमेकांच्या मिठीत बघते आणि त्याच वेळेला आता पाहुणी हे सगळं बघते आणि तिला या सगळ्याची खूपच चिड येते. मात्र नेहमीप्रमाणे कसलाही तांडव न करता, कसलाही आवाज न करता ती तिथून गपचूप निघून जाते. कोणालाही काहीही बोलत नाही. आता अधिराज म्हणतो की काय झालं? तेव्हा ती म्हणते की अधिराज, मी शर्ट कधीच सोडलेला आहे. आणि त्यानंतर मग आता तो शर्ट बघतो आणि पटकन सावधानतेने तिच्या बाजूला जातो आणि म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तुमचे कपडे घडी करा. आणि त्यानंतर अधिराज आता तिथून निघून गेल्यानंतर नित्या गालातल्या गालात हसते. आता तिला कळायला लागलेलं असतं की अधिराज हा हळूहळू नित्यामध्ये गुंतत चाललेला आहे आणि त्यांचं प्रेम आता गौरी जयदीप्रमाणेच क्षणाक्षणाला फुलत चाललेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणीला शालिनी म्हणत असते की तू काळजी करू नको, तुझ्या मनात आहे ना तेच घडणार आणि सगळं अगदी तसंच घडणार, तू अजिबात चिंता करू नको. आणि त्याच वेळेला आता पाहुणे तिच्याकडे बघतच राहते. नंतर मग आता शालिनीचं बोलणं राजमा ऐकून घेते. इथे नित्या काहीतरी करत असताना तिथून समोरून नित्याचे वडील येतात आणि नित्याचे वडील आल्याबरोबर ते म्हणतात की नित्या, हे सगळं तू असं करशील आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. हे काय केलंस तू? तुझ्या असा मोठा विचार करताना लग्नाचा आमचा जराही तुझ्या डोक्यात विचार आला नाही का? चल, आम्ही तुला घेऊन जायला आलो, असं म्हणून ते तिच्याबरोबर निघून जात असतात. तेव्हा राजमाता नित्याला फोन करते आणि म्हणते की अधिराज, नित्याचे आईबाबा येणार आहेत आणि ते नित्याला घेऊन जाणार आहेत. हे ऐकल्यावर मात्र तिला धक्काच बसतो. अशाच मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.